चंद्रपूर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीनं नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून चंद्रपूर शहरासह ग्रामीण भागातील गरीब महिला व नागरिकांकडून पैसे घेतल्याचा आरोप महानगरपालिका कर्मचारी जितेंद्र मिठ्ठूलाल सारसर यांच्यावर करण्यात आला आहे। नोकरी न लागल्यानं पैसे परत मागितल्यानंतर तक्रारदारांना कथितरित्या उद्धट उत्तरे देण्यात आल्याचंही तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात मंगला संभा वानखेडे व संभा वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत। त्यामुळे नोकरीच्या नावाखाली गरजू नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। पीडितांना न्याय मिळत नसल्यानं त्यांनी लोक जनशक्ती पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक मनोज वसंत ठेंगणे यांच्याकडे धाव घेतली। ठेंगणे यांनी 20 मे 2026 पासून महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे सातत्यानं पत्रव्यवहार करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी भेट घेऊन पीडितांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। या पाठपुराव्यानंतर 20 ऑगस्ट 2026 रोजी जितेंद्र सारसर व मंगला वानखेडे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2), 351(2), 35 अन्वये कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। या लढ्यात निलेश हिवराळे यांनी तक्रारदार महिलांना पुढे येण्यासाठी व कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत केली। पक्षाचे पूर्व विदर्भ प्रभारी ॲडव्होकेट वामशी कृष्णा अरिकिल्ला यांनीही पीडितांना पक्षाच्या माध्यमातून सहकार्य दिलं। सिकंदर यादव, दिनेश इंगळे, सुमित ढोले, राहुल वानखेडे, आकाश रायपुरे आणि विश्वास तक्कल यांच्यासह कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला। बल्लारपूरचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रकरणाच्या निराकरणासाठी सहकार्य केल्याचं सांगण्यात आलं। गरीब गरजू नागरिकांना नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक होत असेल तर दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांचे पैसे कायदेशीर प्रक्रियेतून परत मिळवून देईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार मनोज ठेंगणे यांनी व्यक्त केला। मागील 2 ते 3 वर्षापासून महानगरपालिकेचे श्वान पथक कार्यरत असलेला कर्मचारी जितेंद्र सारसर यांनी शेकडो महिलांचे नोकरीचे आमिष दाखवून करोड रुपये यांच्याकडून घेतले होते। त्यामध्ये जेव्हा काही महिलांची तक्रार आमच्याकडे आली तेव्हा लोक जनशक्ती पार्टी रामविलासच्या वतीने आम्ही याचा पाठपुरावा केला। त्यामध्ये आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो तर आयुक्त साहेबांनी नेहमीप्रमाणे कारवाई सुरू आहे असे आम्हाला नेहमी ते सांगत असायचे, पण त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही। शेवटी आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेऊन 20 ऑगस्टला एसपी साहेबांना भेटून नंतर एसपी साहेबांनी आदेश दिले। त्यानंतर जितेंद्र सारसरला याला अटक करण्यात आली आणि या एवढ्या प्रकरणामध्ये त्यांची असिस्टंट असणारी महिला मंगला वानखेडे हिला सुद्धा अटक करण्यात आली आणि यामध्ये आता समोर त्याच्यावर जितेंद्र सारसरवरती 318(4), 319(2), 351(2), 35 अशा गंभीर कलमा घेऊन याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। आता सध्या तो अरेस्ट आहे आणि सध्या तरी या महिलांना कुठेतरी एक आशेची किरण यांच्या मनात निर्माण झाली आहे की आता यांना कुठेतरी न्याय मिळणार। यामध्ये आमच्या महाराष्ट्राचे विकास पुरुष आदरणीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्हाला खूप मदत केली आहे आणि समोर या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला पूर्णपणे पोलीस प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे आणि यापुढेही कुणावर जर अन्याय होत असेल त्यामध्ये लोक जनशक्ती पार्टी रामविलास चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही खंबीरपणे त्या सर्वांसोबत खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे आहोत। एक फ्रॉड में फंसी हूँ और मेरे साथ 260 लेडीज फंसे हैं। जॉब लगाकर देता बोलकर हमको जितेंद्र सारसर नाम का एक व्यक्ति है जो महानगर पालिका में कुत्ता पकड़ने वाली गाड़ी पे काम करता है और उसके एक असिस्टेंट है मंगला वानखेड़े। वो यानी वो दोनों मिले हुए हैं। जो भी पैसा जो ट्रांजेक्शन और जो कैश हमने दिए हैं उसी के थ्रू गया है वो। और जब ये इन सबको 2 साल से 2.5 साल का वक्त निकल गया है। जब हमें पता चला कि ये सब फ्रॉड है तब हम उनसे पैसे मांगने के लिए गए थे तो वो लोगों ने हमको धमकी देना शुरू किए, गाली गलौज करना शुरू किए। उसके लड़के ने धमकी दिया, उसके बाप ने धमकी दिया, यहाँ तक कि वो मंगला वानखेड़े ने भी धमकी दी कि तुमको जो करना है तुम करो, तुम लोग कुछ भी नहीं कर सकते हम लोगों का, ऐसा करके वो लोगों ने बोले। फिर हम लोग डर गए, डर के मारे फिर हम चुप हो गए। फिर बाद में जैसे हमको मनोज भैया के बारे में पता चला कि मनोज भैया इन सब कामों में यानी साथ देते हैं औरतों की, यानी किसी की भी यानी किसी के साथ कुछ अन्याय होते हुए वो देख नहीं सकते, तो हम मनोज भैया के पास गए। उनसे हमने सब कुछ डिस्कस किया कि हमारे साथ ऐसा ऐसा हुआ है। तो मनोज भैया ने
फिर हमको गाइडेंस हिम्मत दी, गाइडेंस किए उन्होंने। फिर हमने महानगर पालिका के इतने चक्कर लगाए कि महानगर पालिका वालों ने भी बहुत आश्वासन दिया हमको कि हम ये करेंगे वो करेंगे, पर उन लोगों ने भी कुछ भी नहीं किया। फिर मनोज भैया ने, फिर हम सबने मिलकर एक डिसाइड किए कि फिर हम उसके नाम से एफआईआर करेंगे। हम उसके नाम से एफआईआर किए। एफआईआर करने के बाद भी कुछ कार्रवाई नहीं हुई, तो फिर हम एसपी ऑफिस गए। एसपी ऑफिस जाने के बाद फिर एसपी सर ने इनको, पुलिस को इधर फोन किए रामनगर में, फिर उसको जाके अरेस्ट करे। अरेस्ट करने के बाद फिर मंगला वानखेड़े को रात को 9 बजे अरेस्ट करे। दोनों को अरेस्ट किए हैं, अभी वो लोग जेल में हैं। हम लोग बस इतना ही चाहते हैं कि उन दोनों को सजा हो और हमको न्याय मिले, और हमारे पैसे, गरीब जनता है, पूरी गरीब लेडीज है, उन सबके पैसे वापस मिले। 2 करोड़, हाँ 2 करोड़ के आसपास, 260 है। और धीरे धीरे करके हमारे से महिलाएं जुड़ रही है, जिनको ये सब पता नहीं था हम ये सब कर रहे हैं। अभी लोगों को पता चल रहा है, जो पैसे दिए हैं वो अभी धीरे धीरे करके हमसे जुड़ रहे हैं। 1 लाख, 2 लाख, 70,000, 80,000 ऐसे पैसे लिए हैं। और पैसे मांगने गए तो धमकी दे रहे वो लोग हमको कि तुम्हारे घर वालों को मार देंगे, वो लोग बाहर घूमते रहते हैं, तुम्हारे बच्चे स्कूल कॉलेज जाते हैं, ऐसे बोलकर वो लोग हमको धमकी दे रहे हैं। जब मनोज भैया हमारे सपोर्ट में आए, हमको हिम्मत मिली और हम आगे बढ़े और यहाँ तक आज हम पहुंचे हैं, और सिर्फ मनोज भैया की वजह से। मनोज भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महानगर पालिका कर्मचारी श्री जितेंद्र मिट्टूलाल सारसट यांनी आम्हाला नोकरीचा आमिष दाखवून आमच्याकडून पैसा घेतलेला होता। त्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी 260 महिला आहोत आणि आम्ही जिकडे तिकडे आवेदन दिले, पण आमचं कुठूनही काहीच झालं नसल्यामुळे मग शेवटी आम्ही मनोज भाऊ ठेंगणेला सोबत घेतलं। त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यानं आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि त्याच्यावर आता कारवाई चाललेली आहे। त्यांना दोघांना अटक करण्यामध्ये आलेलं आहे। एक जितेंद्र मिट्टूलाल सारसट आणि मंगला संभा वानखेडे त्यांचे असिस्टंट, आणि पुरेपूर मदत केली आम्हाला मनोज भाऊ ठेंगणे यांनी। त्यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत। पण आम्हाला या गोष्टीची खंत आहे की मनोज भाऊ ठेंगणे यांनी आम्हाला इतकं सहकार्य करूनही आज आम्हाला त्यांचं कुठेही काही दिसून नाही राहिलं, त्यामुळे ती आम्ही खंत व्यक्त करीत आहोत।